सो हॅलो गाईज, मी आहे तुमचा अभिभाव ब्लॉग्स आणि तुमचा आपला खोळा गेमर आलेलो आहे परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक रिव्ह्यू. सो गाईज, आपण जसा मागं लास्ट टाईम जसा आपण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता, JBL क्वांटम जेव्हा आपण गेमिंगसाठी हेडफोन्स घेतले होते तेव्हा त्याचा आपण रिव्ह्यू टाकला होता. आणि आता आपण फॉर जिम यूज, पर्सनल यूज, सॉंग्स ऐकायचे, गाडीवरती आपल्याला ऐकायचे वगैरे वगैरे, परत गेमिंगसाठी पण यूज करू शकतो. सो त्यासाठी आपण एक हेडफोन्स ऑर्डर केलेत आज आणि ते हेडफोन्स आलेले आहेत आपले. सो तुम्हाला मी दाखवतो ते हेडफोन्स. सो गाईज हे बघा. ओ गाईज, सॉरी गाईज, हे काढायचं राहिलं. ह्याचे स्टिकर्स काढून घेतो मी, ते जे आलेले आहेत ह्याच्यासोबत. गाईज, ॲमेझॉन प्राईमवरून मी हे मागवलेले आहेत. प्रमोशन नाही करत आहे, ॲमेझॉन प्राईमवरनं मी मागवलेले आहेत. ॲमेझॉन प्राईम म्हणजे प्राईम सबस्क्रिप्शन घेतलेली आहे मी ॲमेझॉनची, त्याच्यावरनं मी हे मागवलेले आहेत. बघू शकता तुम्ही बोटचे स्पीकर्स, मला दिसत असतो, बोटचे मागवलेत मी हेडफोन्स. सो ह्याचे ही सिरीज आहे रॉकर्स 650 प्रो. सीमलेस टच अँड स्वाईप कंट्रोल येतं ह्याला. म्हणजे आपण इथं दाखवले बघा, ह्याच्यावरती दाखवलेत आपण हे सिरी चालू झाली स्टेशन. सो आपण बघू शकता ह्याला टच स्क्रीन टाईपमध्ये दिलेला आहे. आपण त्यांना टचनी पॉज प्ले करू शकतो, नेक्स्ट करू शकतो सॉन्ग, परत आपण व्हॉल्यूम अप डाऊन करू शकतो, ह्याच्यात दाखवलेलं आहे ते. आणि आपल्याला ह्याची प्राईस जाती 3000पर्यंत जाते ही, आणि प्राईम युजर्ससाठी 2500पर्यंत येऊन जाते, और 2700 समथिंगपर्यंत जाते. ह्याला आपल्याला 10 मिनिट्स चार्जमध्ये 10 आवर्सचं प्लेबॅक भेटतो टाईम. सो 10 मिनिट्सच्या चार्जिंगमध्ये 10 आवर्सचं आपल्याला प्लेबॅक टाईम भेटतो आहे ना, ते खूप मोठी गोष्ट आहे ह्याच्यासाठी, बोटसाठी. त्याच्यात आपल्याला डुअल कम्पॅबिलिटी ब्लूटूथ ऑक्स कनेक्शन दिलेलं आहे, ऑक्स कनेक्शन पण दिलेलं आहे, मल्टीपॉईंट कनेक्टिव्हिटी दिलेली आहेत, म्हणजे 2 कनेक्टिव्हिटी दिलेल्या आहेत तिकडं, पॉईंट ऑक्स केबल आणि C टाईप चार्जिंगच्यासाठी. त्याच्यात आपण कनेक्ट करू शकतो वायर थ्रू गेमिंगसाठी, आपल्या PC वगैरे गेमिंगसाठी. आणि 2 माईक्स इनबिल्ट आहेत त्याच्यात, AI ENX टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात. परत IPX5 स्वेट अँड स्प्लॅश रेजिस्टन्स आपण आणि ॲप थ्रू कस्टमायझेशन करू शकतो. त्याच्यात आपण आपल्याला जसं आवाज पाहिजे आपल्या सॉंग्सचा, गेमिंगचा वगैरे, त्याच्यावर आपण ते सेट करू शकतो. ॲन्सर करू शकतो, कॉल्स वगैरे आले तर ते पण त्या टचनी करू शकतो आपण. सो टाईम न घालवता आपण आता अनबॉक्स करूया. ओके गाईज, सो आपल्याला अनबॉक्स करायला काहीतरी लागेल. सो गाईज, काय म्हणता तुम्ही बाकी? एवढे दिवस झाले व्हिडिओज नाही आले माझे, बट आता टेंशन नका घेऊ, तुम्हाला भाई आ चुका है मचाने के लिए, और ये हम निकलेंगे रे एक गन 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 गन. ये ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. ये अपना ओपन हो चुका है गाइस. यहाँ पर कुछ तो स्क्रैच है पर ठीक है, इट्स ओके, डोंट वरी. सो गाइस, ओपन करते हैं हम इसे अभी. यहाँ से ओपन करेंगे हम. खुल रहा नहीं है. सो गाइस, ओपन झालेला आहे. टॅन टा 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 टॅन टा 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 टॅन 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 टा 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 टॅन टा 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 टा. गाईज, एक बोलायचं राहिलं माझं ओपनिंग करायच्या आधी. हा बॉक्स तुमच्या समोर इथं ठेवतो मी. एक बोलायचं राहिलं माझं, प्लीज गाईज सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्याला आत्ता खूप सारे व्हिडिओज काढायचे, खूप सारे व्हिडिओज बनवायचे. सो तुमचा सपोर्ट हवा आहे मला, आणि मला मोटिवेशन हवं आहे त्यासाठी तुमचा. जे तुम्ही मला लाईक करून व्ह्यूज देऊन जरी दिले तरी मी आभारी राहील, आणि मी मोटिवेशन मला भरपूर भेटेल, आणि मी त्याच्यामुळे भरपूर व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी.
सो तेवढं ॲडजस्ट करा गाईज प्लीज. सो ओपन करूया. आणि हां गाईज अजून एक गोष्ट राहिली आपली बोलायची. आय पी एलमध्ये कुठल्या टीमला सपोर्ट करताय तुम्ही? सगळ्यांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे मला की तुम्ही कुठल्या कुठल्या टीमला सपोर्ट करताय. आणि इट्स ओके गाईज, वन ऑफ आवर बँड टीम, वन ऑफ आवर फ्रेंडली टीम CSK एलिमिनेट झालेली आहे वाटतं आय पी एलमधून. इट्स ओके, वेल प्लेड. नेक्स्ट इयर तुम्ही याल परत. CSK सपोर्टर्सला माझं हर्ट करायचं नाही आहे मला, बट हरला आहे तुम्ही, नो डाऊट हरला आहे तुम्ही. मी दिसतच असेल तुम्हाला. मुंबई इंडियन्स आफ्टर ऑल कमबॅक किंग म्हणतात. सो गाईज MI वाल्यांनी लाईक करा आणि CSK वाल्यांनी पण लाईक करा. असं वाईट नका मानून घेऊ, मी CSKला पण सपोर्ट करतो. डोंट वरी गाईज. सो गाईज ओपन करूया आपण आता. टा 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 टा. गाईज हे आपण इथं ठेवूया. सो गाईज हेडफोन्स आपले छान आहेत, एक पण त्याला हे नाही आहे. आणि ह्याच्यात आपल्याला गाईज बघा, ह्याच्यात आपल्याला C टाईप केबल भेटलेली आहे एक, आणि एक ऑक्स केबल भेटलेली आहे, जे प्लस पॉईंट चांगला आहे. चार्जिंग संपलं तर ऑक्स केबल कनेक्ट करून तुम्ही गेम खेळू शकता. आणि प्लस आपल्याला ह्याच्यात एक बुकलेट भेटलेला आहे, बघू शकता तुम्ही. सो हे काय 1 इयर मॅन्युफॅक्चर वॉरंटी आहे ह्याच्यावरती. स्कॅन करून आपण ह्याच्यावरती करू शकतो. आणि मॅन्युअल दिलेला आहे. मॅन्युअल वाचायला हवा, पण वाचत नाही आपण मॅन्युअल. ॲज युजल तुम्ही त्या व्हिडिओ पण मध्ये बघू शकता. आपण मॅन्युअलचं काय करतो, आपण वॉरंटी कार्ड बाजूला ठेवतो आणि हे आपल्याला गरज नाही आहे. सो गाईज हे ठेवूया आपण साईडला. सो गाईज आता मेन हेडफोन्स काढूया. सो गाईज ओव्हर इयर हेडफोन्स आहेत. बिल्ड क्वालिटी चांगली आहे गाईज. आणि ॲडजस्टेबलला वाव मेटल दिलं आहे गाईज. मेटलने ॲडजस्टेबल आहे. कुशन्स खूप सॉफ्ट आहे त्याचे, बघू शकता तुम्ही. कुशन्स खूप सॉफ्ट आहेत. त्यात फोल्डेबल आहेत, म्हणजे आपण असं लावूनही फिरू शकतो आपल्याला लागेल तसं. ह्याचे पण कुशन्स खूप खूप जास्त सॉफ्ट आहेत. आणि ह्याला बटन्स पण दिलेले आहेत टच पॅडसोबत. ऑनचं बटन दिलेलं आहे आपल्याला. ऑक्स केबल आहे, C टाईप आहे. माईक इथं एक दिलेला आहे, एक बाहेर आहे एअर सॉकेट, ज्याला वूफर्स आपल्याला एअर पास करायला हेल्प करते. आणि खाली 2 माईक दिलेले आहेत ऑक्स केबलच्या बरोबर साईडला. सो गाईज आपण आता ह्याची बिल्ड क्वालिटी वाईज तर खूप एकदम हेवी यूज केलेला आहे. हे बघा आतमध्ये पण तुम्हाला दिसत असेल, वूफर्सचं पास करण्यासाठी इथे एअर. सो आपण आता घालून बघूया. लेफ्ट साईड ही आहे. सो गाईज फुल फिटिंग आहे, प्रॉपर फिटिंग तुम्ही बघू शकता. प्रॉपर फिटिंग. वरती कुशन्समुळे एवढं सॉफ्टनेस वाटतं ना, फील होतं आहे. आणि एकदम प्रीमियम लुक येतो आहे बघायला आपल्याला. सो आपण ऑन करूया आता. ह्याच्यातनं तुम्हाला मी माईकचा आवाज ऐकवतो तुम्हाला. आणि माईकचा आवाज आणि व्हिडिओमधला शक्यतो आपण रेकॉर्डिंग करायसाठी किंवा आपण त्यासाठी यूज नाही करत हेडफोन्स. आपण व्हिडिओ काढतो आहे, कधी कधी बाहेर गेलो आउट ऑफ स्टेशन आहे, आपण व्हिडिओ काढतो आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला त्या टाईमला आपल्याकडं माईक नाही आहे किंवा काही एक्सटर्नल डिव्हाइस नाही आहे ज्याच्यातनं आपण बोलू शकतो, तेव्हा आपण हेडफोन्सचा यूज करतो. तर तो वाला आपण एकदा चेक करून बघूया. सो गाईज ह्याच्यामध्ये माझ्या फोनमध्ये मी चेक करतो. हे कवर काढून देतो जेणेकरून माईक व्हिजिबल होईल. जो आवाज आहे तुम्हाला तो क्लिअरली दिसेल. ब्लूटूथमध्ये जाऊया, कनेक्ट करूया, ह्याला ऑन करूया आपण. रॉकर 650 नाव येतं याचं ब्लूटूथला. One eternity later. ऑन झालेले आहेत गाईज.
रॉकर 650 प्रो कनेक्ट झालेलं आहे, लगेच कनेक्ट झाले ते, टाईमही नाही घेतला त्यानं. सो आपण आता व्हिडिओ ऑन करूया. सो आपण आता व्हिडिओ घेऊया. हॅलो गाईज, हा आहे आवाज आपला बोट 650 रॉकर्समधून. आणि तुम्हाला क्लिअरिटी वाईज तुम्हाला कळत असेल फरक कसं जाणवतोय. आणि जास्त आवाज ह्याच्यात ANC मोड नाही आहे, आय थिंक सो, बिकॉज भरपूर यांनी फीचर्स दिलेत, तर काही ना काहीतरी ते कॉन्स आणि हे देणारच आपल्याला. सो आणि आवाज वाईज तर मी ऐकून बघितलं, मला तर बेस्ट वाटतं ते. फिटिंग वाईज मला खूप आवडलेत, कम्फर्टेबल कुशन्स आहेत, वरती पण एकदम कम्फर्टेबल आहे. आणि हा आवाज तुम्हाला कसा वाटतोय मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो गाईज, आता आपण बोलूया आवाजवरती ह्याच्या. सो मी साऊंड ऐकतो, एकदा आवाज ऐकतो याचा कसा येतोय, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आपण ऑर्डर केलं आहे ते राईट ऑर्डर केलं आहे की नाही केलं आहे. सो गाईज, व्होकल्स पाहिजे, ओव्हर द इयर आहे त्यामुळे खूप कम्फर्टेबल वाटते मला सॉन्ग ऐकायला. व्होकल्स तर एक नंबर आहेत. ओ भाई साहब, भाई साहब, गाइस सो गाइस भाई रिएक्शन बघून तुम्हाला कळत असेल. गाइस गाइस हे बघा, तुम्हाला कंट्रोल्स दाखवतो मी. आवाज कमी होतोय बघा गाइस, हो आवाज फुल होतोय वरती केल्यावर, खाली केल्यावर हे होतंय. नेक्स्टला केलं मी, राईटला स्वाईप केलं की दुसरा व्हिडिओ प्ले होतोय. गाईज, आपण जर का या हेडफोन्सच्या, एक मिनटं ऑफ करू द्या मला. सो गाईज, आपण जर का या हेडफोन्सच्या व्होकल्सवरती फोकस करूया, तर ओव्हरऑल व्होकल्स ज्या आहेत ते बेस जेव्हा पडतोय आपला, बेस जेव्हा पडतो तो बेस व्होकल्सला थोडंसं हे करतोय, बिकॉज हे आता सेटिंग केलेले नाही आहेत आपण. असं नाही आहे की व्होकल्स पण कमी आहे त्याचे, बेस खूप ओव्हर आहे, ह्याची अजून सेटिंग्स केलेले नाही. ॲपमधून आपण ह्याचे सेटिंग्समध्ये आपण जे व्होकल्स आहेत ते आपण चेंज करू शकतो. आपल्याला व्होकल्स हाय हवेत, बेस कमी हवे आहेत ते करू शकतो. इक्विजायलेशन म्हणतात त्याला, ते आपण करू शकतो. त्याच्यात ॲडजस्टमेंट करू शकतो सॉंग्सची, सॉन्ग वाईज, गेम वाईज, तुम्हाला जशी हवे त्याची. बेस ओव्हर पाहिजे, बेस कमी पाहिजे, ते आपण त्याच्यातनं सेटिंग्समधून करू शकतो. ओव्हरऑल मला हेडफोन्स खूप आवडलेत. ह्याचे जे आवाज आहे, ह्याचा जो फील आहे तो आय थिंक सो, माझ्याकडं आत्ता हा हेडफोन आहे आपला, हा जो हेडफोन आहे माझ्याकडे दुसरा, तो बघा JBLचा आहे माझ्याकडं, क्वांटम 300, आणि हा आहे बोटचा. क्वालिटी वाईज तुम्हाला कळत असेल फरक ह्याचा. ह्याच्या ॲडजस्टमेंटला प्लॅस्टिक यूज केलेलं आहे आणि ह्याच्या ॲडजस्टमेंटला मेटल यूज केलेलं आहे, तर ह्याच्यात बिल्ड क्वालिटीमध्ये फरक दिसतो आहे. बट JBL आय थिंक सो गेमिंगसाठी खूप छान आहे. मला गेमिंगसाठी बघायला गेलं तर JBL बेस्ट वाटतो, बट सॉन्गसाठी आपल्याला बोट एव्हर बेस्ट आहे. सो गाईज, ह्याच्यावरती माझं जे म्हणणं आहे की मला तर हे हेडफोन्स खूप आवडलेले आहेत. एक मिनटं गाईज इथं लावूया. मला ते हेडफोन्स खूप आवडलेले आहेत आणि ओव्हरऑल मला ह्याचा साऊंड क्वालिटी खूप आवडलेली आहे, बिल्ड क्वालिटी खूप आवडलेली आहे. इफ तुम्हाला जर का तुम्ही बेस हेड आहात तर तुम्हाला हा हेडफोन प्रेफरेबल आहे. बेससाठी तरी तुम्ही हा घ्यावाच, माझं तर हे म्हणणं आहे की बेस वाईज, व्होकल्स वाईज आणि क्लिअरिटी हाय व्हॉल्यूमवरती पण फाटत नाही आहे ह्याच्यात. सो तुम्ही जाऊ शकता बोट्स रॉकर्स 650 प्रोकडे. मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलं आपल्या. आणि ह्याची प्राइसिंग आय थिंक सो मला पडली आहे 2800ला.
आणि ते पण प्राईम मेंबरशिपमुळं. आणि असं नॉर्मली घ्यायला गेलं तर ती जाते आपल्याला 3000ला, 3500पर्यंत. सो गाईज तुम्ही जाऊ शकता 650 रॉकर्स प्रोला, बोट्सचे येतात. सो तुम्ही जाऊ शकता. बेस हेड आहात तर तुम्ही 100% शुअरली जावा, माझी तुम्हाला गॅरंटी आहे. नाही तुम्हाला आवडला तुम्ही घेतल्यानंतर तर मी पैसे रिटर्न नाही करणार. पण कॉमेंटमध्ये तुम्हाला जे म्हणतील ते तुम्ही टाकू शकता, बॅड वर्ड्स सोडून, बिकॉज फॅमिली, आपला फॅमिली चॅनल आहे. सो सगळे बघतात आपला चॅनल. सो प्लीज गाईज तुम्ही मला सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, माझा रिव्ह्यू कसा वाटला बोटला, तुम्हाला बोट क्वालिटी कशी वाटली. आणि JBLचे जे 720 येतात, 510 येतात BT आणि 720 NC JBLचे, ते जे दोन आहेत ते आय थिंक सो मी प्रेफर करेन तुम्हाला तुमचा बजेट हाय असेल तर. आणि इफ तुमचा बजेट 3000 बिलो आहे, 3500 और 3000 बिलो, तर तुम्ही बोटसाठी जाऊ शकता. बोटचे तुम्ही कुठलेही चूज करा. फक्त बेस हेड असाल तर तुम्ही 650साठीच जावा. बेस एकदम डिसेंट बेस वगैरे हवा असेल तर तुम्ही 450 460 रॉकर्सला पण जाऊ शकता आणि 220 रॉकर्सला पण जाऊ शकता, जे इयरबड्स येतात छोटे. सो गाईज मला तर पर्सनली हा खूप आवडलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा व्हिडिओ कॉमेंट्समध्ये. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अशाच एका अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तब तक के लिए टाटा, बाय बाय, नमस्कार ना मेरी जान.